नमस्कार मित्रांनो. तीन मित्र होते. त्यांची नावं अशी प्रकाश, विजय आणि दगडू. आता तिघांचे वय हे 35 वर्षाच्या आतले होते. एक वेळेस काय झालं, ते तिघंचे तिघं बाहेरगावाला जात होते. कारने जात होते. त्यांची कार होती स्वतःची. आता उन्हाळ्याचे दिवस होते. संध्याकाळचे 7 वाजले होते. ते निघाले. गाडी चालून 1 तास झाला होता. आता 1 तास होऊन गेल्यामुळे थोडेसे कंटाळले होते. गाणे वगैरे गाडीत चालू होते. प्रकाश म्हणाला, अरे विजय. आता विजय गाडी चालवत होता. विजय गाडी थोडीशी थांबव रे, मला लगवी लागली. बस मग गाडी चालवताना रस्त्यात संपूर्ण शांत वातावरण, आजूबाजूला संपूर्ण शेती, आणि अचानक त्यांना एक समोर पडकं घर दिसलं. अरे हे घर कसं पडकं घर आहे आणि जंगलामध्ये घर आहे. आणि त्या घराकडे बघून नेमकी विजयने तिथं गाडी थांबवली. मग तो म्हणाला, जा प्रकाशने लघवी करू नये. प्रकाश खाली उतरला. दूर झाडीमध्ये लघवी करायला गेला. आता विजय आणि दगडू पण खाली उतरले. त्यांना वाटलं चला पाय मोकळे करू. त्यांचं लक्ष गेलं. त्यांनी त्या घराकडे पाहिलं. बापरे, किती पडकं. असं वाटतं की बा इंग्रजांच्या काळातील असेल ते घर. आणि इंग्रज लोकांना सवय होती की गावाच्या बाहेर शांत एरियात राहायचं. 2 मजली घर होतं. आजूबाजूला झाडी होती, संपूर्ण काटेरी झाडी, बाबडीचे वगैरे मोठमोठी झाडी होती. शांत निर्मनुष्य सर्व. बाजूला शेती. त्यानं उत्सुकता म्हणून त्या घराजवळ ते आलेत, गंमत पाहायला आले. तेवढ्यात प्रकाश आला आणि तिघं गप्पा करायला लागली की अरे पडकं घर आहे, काय अशी नाही घरामध्ये. तर आधी ओसाळ आणि जुनं घर ते पडकं आहे, इंग्रजांच्या काळातलं दिसतो. कोण नसेल राहत तिथं आता. पण प्रकाशला उत्सुकता होती. नाही आपण घरात जाऊन बघूया काय आहे घरात. मग ते थोडेसे पुढे आलेत. पण दगडू नाही म्हणायचा. नाही अरे बाबा, पडकं घर आहे, जनावरं सीन, एखादं हिंस्र प्राणी सीन की साप वगैरे सीन, कशाला मध्ये जायचं. आणि बघ संध्याकाळ होते, जाऊ नका मध्ये. प्रकाश म्हणाला, नाही बघू तर खरी काय आहे, कसं घर आहे काय. बा इंग्रजांच्या काळातलं जुना घर दिसतो, ते पडकं आहे, आपण बघून येऊ. मग विजय म्हणाला, काय तुला काय वाटतं की अशा पडक्या घरात घुसलं काय एखादं धन वगैरे भेटून देईन आपल्याला. प्रकाश म्हणाला, तसं नाही रे, पण बघ मला अशी आवड आहे अशी पडकी घरं वगैरे ना, ते बघायचे कसे असतात काय असतात. बस ते असं विचार करत होते. तेवढ्यामध्ये त्या घरातून असं कोणी ते रडण्याचा आवाज आला आहे. एक बाई रडत होती, हुंदके देत होती. ओ बापरे, तिघं एकदम घाबरले. अरे बापरे, संध्याकाळची वेळ बाई. तुम्ही अरे कोणीतरी त्या बाईला पळवून तर नेलं असेल किंवा तिथं बांधून ठेवलं असेल. चला आता तर जायलाच पाहिजे घरात, आपण तिथे सुटका करू. मग दगडू म्हणाला, बाबा रे, तिथं गुंड वगैरे असले तर ते आपल्याला मारून टाकतील. मग ते शांत थांबलेत, शांत एकदम शांत उभे राहिलेत. काही आवाज येतो. पुन्हा त्यांना रडण्याचा आवाज आला, हुंदके देण्याचा. बापरे. प्रकाश म्हणाला, नाही कोणतरी बाईला किडनॅप केलेलं आणि तिथं बांधून ठेवलेलं, आपण मध्ये घुसू. विजय पण म्हणाला, चला बघूया. त्यांनी बाजूने अशा मोठमोठ्या खाट्या होत्या पडलेल्या, ते उचलल्यात. म्हणजे झाडाच्या अशा मोठमोठ्या फांट्या त्या उचलल्या. त्याच्या अशा लहानशा मस्त काठ्या केल्या. चला काठीने जो म्हणजे जनावर बसलं तरी आपण हे करू शकतो, त्याला फेकू शकतो, प्रतिकार करू शकतो. पण काठ्या घ्या हातात. पण दगडू नाही म्हणत होता. दगडू म्हणायचं, नाही रे बाबा, मला तर भीतीच वाटते, ह्या घरात घुसू नका. त्याने आजूबाजूला पाहिलं, कोणीच नाही. एकदम शांत वातावरण. रस्त्यावर बी एकही वाहन नाही किंवा मनुष्य नाही. मग हळूहळू ते 2 मजली बिल्डिंग होती पडकी. पायऱ्या मेन दरवाजापर्यंत आले. पायऱ्यांजवळ उभे राहिले. दगडू म्हणाले, बघा परत विचार करा बरं, मध्ये जाऊ नका. आता संध्याकाळ झालेली, मग जाऊ नका बाबा. पण ते पायरीजवळ उभे राहिलं. त्यांना अजून जोरजोराने रडण्याचा आवाज आला, हुंदके देण्याचा आवाज आला. मग प्रकाशला जास्त उत्सुकता. तर नाही, तुम्ही या का ना काय, मी मध्ये जातो. तो मध्ये गेला. आणि तिघांनी काय म्हटलं, अरे बाबा मध्ये अंधार असेल, मोबाईलचे टार्च सुरू ठेवा. बस तिघांनी मोबाईलचे टार्च सुरू ठेवला. हे पुढे चालले. तोपर्यंत प्रकाश मध्ये गेला. इकडे तिघं पाहत होते. खाली पूर्ण खाली सुमसाम होतं खरं, कोणीच नाही. आणि फक्त खोल्या होत्या. हे सर्व खोल्यात फिरले. रडण्याचा आवाज आता बनवून गेला. सर्व खाली पाहिलं, अरे कोणीच नाही. ते तळघर तर नसेल, आजूबाजूला पाहत होते. पण त्यांना तळघर काही दिसलं नाही.
पण एकदम जिन्याकडे लक्ष गेलं. अरे हा बरोबर, ही 2 मजली घर आहे ना, आपण हे विसरलो. आपला जिना आहे, आपण वरती जाऊन बघू. आता ते जिन्याच्या पायऱ्या चढायला लागले. पुन्हा त्यांना रडण्याचा आवाज आला. त्यांना खात्री झाली की वरच्या मजल्यावर कोणतरी आहे, कोणतरी बाईला बांधून ठेवलं अशी किंवा एकटी बाई अशी. मग झपझप पावलं टाकत वरती गेले. वरती गेले, आवाज एकदम म्हण. मोठमोठ्याने आरोळी मारली त्यांनी. कोण आहे का, कोण आहे, कोण आहे? कोणाचंच उत्तर नाही. मग वरती 5-7 खोल्या, सर्वीकडे शांतता वातावरण. 5-6 खोल्या, काही सामान नव्हतं, नुसतं खाली खोल्या होत्या. धूळ कचरा, सर्व घाणच घाण. कबुतरांची घाण केलेली काही कबूतर होते ते लगेच उडून गेलेत बाहेर. मग दगडू आणि विजय म्हणाला, हे बघ इथे तर कुणी आवाज तर येत होता, कसं शक्य? आणि आपण आवाज तर अगदी स्पष्ट ऐकला. प्रकाश म्हणाला, नाही, पुन्हा आपण इकडे तिकडे पाहू, गॅलरीत पाहू. इकडे बस त्या पडक्या घरात शोधू लागले ते मस्त मोबाईलच्या टाचमध्ये. कोण मग ते तिघं पांगून गेले, की जणी एक एक खोलीत बघायला लागलेत. खोलीत पाहता काहीच नाही. आणि अचानक एका खोलीत प्रकाश घुसला. त्याने या खोलीत आपण इतक्यात गेलो होतो ना, परत प्रकाश पुन्हा तिथं का पाहिला जातो की अजून एखादी खोली असेल. हे तिकडे जाऊ लागले. तेवढ्यामध्ये एकदम प्रकाशच्या किंचाळण्याचा आवाज आला. ओ बापरे! मग दगडू आणि विजय धावतच त्या खोलीत गेले. प्रकाश कुठंच दिसत नव्हता. अरे हा ह्या खोलीत घुसला आहे, आपण पाहिलं, आणि गेला हा कुठं? सर्वीकडे त्यांनी मोबाईलचा टार्च उजेड टाकला. काहीच नाही, सुमसाम खोली. कपाटं उघडले, काहीच नाही. कपाट सामान नव्हतं, काही ना 3-4 कपाटं होते, भिंतीमधले कपाट. बापरे, हा प्रकाश गेला कुठं? आता दोघांना एकदम घाम सुटला. बापरे! दगडू म्हणाला, बघ विजय, काहीतरी गडबड दिसते, पळ. तो अरे पळ कसं का? अरे इथं प्रकाश इतक्यात घुसला आणि गेला कुठं हा? त्यांनी एक दरवाजा दिसला, तो दरवाजा उघडला. बाजूला गॅलरी होती, गॅलरीतून पाहिलं. दरवाजातून आतून कडी लावलेली होती. मग गॅलरीतून तो खाली पडण्याची शक्यता नव्हतं. खाली पण पाहिलं, काहीच नाही. बाहेर मंद म्हणजे अंधार पडायला लागलं होतं. खाली कोणी दिसत नव्हतं. मग परत ते मध्ये आले. सर्व वरच्या मजल्यावर इकडे तिकडे मोठमोठ्याने आरवड्या मारला. अरे प्रकाश, तू कुठे आहे? प्रकाश कुठे आहे? प्रकाशचा कुठंच आवाज नव्हता. दोघं घामाघूम, विजय पण आणि दगडू पण. बापरे, काय करणार? अरे पण प्रकाश गेला कुठं? आता दोन्ही घाबरून इकडे तिकडे पाहतो. दोघांना एकदम घाम सुटला. अरे प्रकाश एवढं गायब कसा झाला? सर्व खोल्या त्यांनी पुन्हा चेक केल्या, कुठंच नाही. कुठं काही तळघर आहे का, की तिथून काही एखादा गुप्त रस्ता आहे का? कुठंच नाही. सर्व खोल्यांमधले कपाट उघडून पाहिले, काहीच नाही. मग एका खोलीत आले, ते मेन हॉलमध्ये आलेत. मेन हॉलमध्ये आल्यावर दोघं विचार करू लागले, काय करायचं? विजय आणि दगडू दोघांना दरदरून घाम सुटला. अरे बापरे, प्रकाश एवढ्यामध्ये गेला कुठं? तेवढ्यामध्ये प्रकाशचा आवाज आला, विजय, दगडू, मी इकडे या. अरे शांतपणे बोलतो हा. इतक्यात त्यांनी एकदम किंचाळी मारली. त्यांनी शांतपणे कसं काय बोलतो? तर घाबरले. पुन्हा त्या घरात इकडे तिकडे फिरू लागले. संपूर्ण फरशीवर धूळ घाण पडलेली, कबुतरांचे पिसक, पूर्ण घरात इकडे तिकडे जाळं होतं. आणि उजाडात, मोबाईलच्या टार्चच्या उजाडात इकडे तिकडे खोल्यात पाहतो. बाहेर आलेत, खिडकीतून बाहेर पाहिलं तर बाहेर काहीच नाही. प्रकाशचा आवाज गायब. मग दगडू म्हणाला, बापरे, काय झालं रे प्रकाश? अरे तू काय आमची मजा घेतोय? कुठं गेला तू? कुठं लपलेला आहे? काहीच आवाज नाही. बापरे प्रकाश. विजय म्हणाला, प्रकाश, अशी मजा करू नको. तू कुठं लपला असेल तर सांग, आवाज दे, आणि अशी जीवघेणी मजा करू नको. मग प्रकाशच्या हसण्याचा आवाज आला. अरे मग परत ते दोघं म्हणाले, अरे प्रकाश, अरे अशी मजा करू नको, ही योग्य काय? हे चांगलं आहे का? नाही, तू कुठे तर सांगणारे, कुठं लपला आहे तू? मग एका खोलीतून परत हसण्याचा आवाज आला. मग यांनी खात्री झाली की ह्या खोलीतच येतो. गेलेत दोन्ही, त्या खोलीत गेले. मोबाईलच्या टार्चच्या उजाडात बघता खोली कोणीच नाही. तेवढ्यात दगडू पण, आपण तर सर्व घरातले कपाटं उघडून पाहिले होते, काही नाही. सर्व कपाटं खाली होते. संपूर्ण घर खाली, सामान काहीच नाही. तिथं नुसतं पडकं घर आहे. सामान काहीच नाही. पलंग किंवा भांडे का खुर्च्या काहीच नव्हतं. नुसत्या खोल्या. काय होतं हे? तेवढ्यामध्ये त्यांना परत आवाज आला, विजय, मी इकडे. आणि त्यांचं लक्ष गेलं, एक कपाट होतं. कपाटाचं
यांनी बंद केलं होतं, ते फडताळ हालत होते. बाहेर फडताळ हालतायत. मग दगडून आला, हे बघ तो त्या कपाटात लपलेला ना आपली मजा घेतोय. विजय म्हणाला, पण आपण केव्हाचे बघतोय, अरे प्रकाश तू केव्हाचे बघतो, तू कुठे आहे? तू पुन्हा त्या कपाटातून आवाज आला, मी इथं आहे. अरे बापरे, दगडू उभाच होता. विजय पडतच गेला आणि खोली काही मोठी नव्हती, 15 बाय 15ची खोली असेल. तर पडत पडत गेला, ते कपाट उघडलं तर कोणीच नाही मध्ये. आणि मधून हसण्याचा आवाज आला. एकदम 4 पावलं मागे सरकला विजय. दगडू दूरच उभा होता. दगडूकडे बघून आला, अरे बापरे काहीतरी भयानक दिसतो इथं. प्रकाश, अरे तू आमची काय मजा घेतोय, कमाल आहे तुझी. अरे तू कुठं आहे सांग ना. आता तू त्या कपाटाकडे पाठ करून उभा होता. तेवढंच दगडूचं लक्ष गेलं, कपाटातून 2 हात बाहेर आले. दगडू एकदम डोळे विस्फोरून पाहत होता. अरे बापरे, हात मोठे, अरे प्रकाशच्या हातने. तो एकदम ओरडला, अरे विजय विजय पळ पळ. विजयला काहीच समजलं नाही. तो काय झालं असं म्हणतो, जे तेवढ्यात दोन्ही हाताच्या पंजांनी विजेची मानगूट पकडली एकदम. आणि त्यानं हातपाय झाडायला लागला. विजय मोठमोठा ओरडायला लागला. त्याची मानसुद्धा इकडं. आणि कपाटातून फक्त 2 हात आलेले. त्याचा मोबाईल तिथंच गळून पडला फक्त. आता दगडूच्या मोबाईलचा टार्च चालू होता आणि फक्त प्रकाश होता. आणि विजेचा मोबाईल असा खाली पडला होता की टार्चचा उजेड परशीवरती. फक्त दगडूच्या मोबाईलच्या टार्चच्या उजेडात ते फक्त समोर दिसत होतं. आणि तो त्याला मागे हळूहळू खिचायला लागला आणि कपाटापर्यंत ओढलं त्याने. बापरे, 5-6 फूट लांब हात कसे आले. दगडूने एका हातात मोबाईलचं, आणि दगडू तरी हिंमत करून तो पुढे गेला. आणि त्याने लगेच प्रकाशचे दोन्ही पाय पकडले आणि बाहेर खेचण्याचे प्रयत्न. आणि कपाटचा फडताळ एकदम बंद झाला. अर्धा विजय मध्ये आणि अर्धा बाहेर. आणि ते दरवाजे फिट एकदम झालेला. मोठमोठ्याने विजय मोठमोठ्या ओरडतोय, अरे दगडू मला वाचव, मला वाचव, मला वाचव. हा दगडू काय करीन. दगडूने एका हाताने त्याचे पाय धरलेले दोन्ही आणि असं छातीजवळ घट्ट धरलेलं आणि खेचतोय. मग त्याने मोबाईल दगडूचा मोबाईल डायरेक्ट खाली पडला. दोघा हातांनी विजेचे पाय पकडले आणि जोरजोराने खेचतोय. पण कशाचं ते फडताळ जरी बंद झाले तरी अर्धा अंग त्याच्यामध्ये होतं. आणि हळूहळू इतक्या जोरात मध्ये ओढला गेला. दगडूचं जोरजोराने दोन्ही पाय पकडून जोरजोरात खेचतोय. पण दगडूची शक्ती कमी पडली. एकदम मध्ये गेला आणि कपाट पटकन बंद झाला. घामाघूम आणि थरथर कापत दगडू उभा होता. काय करा त्याला समजत नव्हतं. त्याने इकडे तिकडे पाहिलं. खोलीमध्ये संपूर्ण अंधारच पडलेलं होतं. पण याचा मोबाईल असा पडला होता की तो खोलीत उजेड होतं. आणि विजेचा मोबाईल पालथा पडलेला. त्याने दोघं मोबाईल पटकन उचलले. पाहिलं आता कपाट एकदम फिट. त्याने पुन्हा कपाट उघडण्याच्या प्रयत्न, पण कपाट नाही उघडलं गेलं. आता दगडू घामेघूम त्याने विजेचा मोबाईल पटकन खिसा टाकला. स्वतःच्या मोबाईलचा टार्च चालू होता. आणि मोठमोठ्याने आरवडा मारू लागला, प्रकाश प्रकाश विजय विजय. पण काही नाही, ते कपाट उघडलंच नाही. आजूबाजूला थरकाप सुटला त्याला. आता मग करणार काय दगडू. बस पडत सुटला. पटकन जिन्यावरून पडत खाली आला बाहेरून तर बिल्डिंगकडे पाडला. पूर्ण पडकं घर, 2 मजली घर पडकं होतं. दगडूची हिंमतच होत नव्हती मध्ये घुसायची. त्याने प्रत्यक्षात पाहिलं होतं. तसंच तो पडत आला. नशीब गाडीपर्यंत आला. त्याने गाडी सुरू केली आणि आता आपण घराकडेच पुढे. त्याने लगेच गाडी वळवली. रस्त्यावर जाताना लगेच एक माणूस दिसला. त्याने लगेच हात दिला. आता अंधार पडून गेला होता. प्रकाशने गाडी उभरली. त्याला सांगितलं, बाबा रे, ते पडक्या घरामध्ये माझे 2 मित्र गळप झाले कपाटात. एक कुठे गेला समजलं, एक तर माझ्या समोर कपाट. तर अरे बाबा, तुम्ही हे काय चूक केली. अहो ते पडक्या घरात एवढी भुताडकी आहे. आजपर्यंत जो मध्ये घुसला तो पुन्हा वापस आला नाही. तू नशीब समज की तू वापस आलेला आहे. काही इलाज नाही. दगडूला काय करा समजत नव्हतं. त्या माणसाने सांगितलं, बाबा रे, पण आता तू सिद्ध घरी पड, लोकांना घेऊन ये आणि बघ. आम्ही त्या घराकडे दिवसासुद्धा कधी बघत नाही. त्या पडक्या घराकडे तुम्ही जायची हिंमतच कशी केली. लोक तिथं गायब झालं. आतापर्यंत 15-20 लोक गायब झालेले आहेत. आमच्या गावातले सुद्धा 2-3 त्या घरात घुसले, वापस आलेच नाही. आणि बाहेरगावचे सुद्धा अशी उत्सुकता म्हणून गाडी उभी करतात आणि जातात, पुन्हा वापस येतच नाही. तू हे काय केलं. पण दगडू घामेघूम झाला होता. त्याने सांगितलं की बाबा रे. मग तो म्हणाला की नाही, मी आता माझ्या गावाला जातो, लोकांना घेऊन येतो आणि ते करा. पण तसंच दगडूने गाडी आपल्या गावाच्या दिशेने पळवली. पोचला तो गावात सांगितलं. गावातलं खूप लोक निघाले, रात्री आलेत. बॅटरी का घेतल्या, संपूर्ण घर शोधलं. ते ज्या कपाटात ते गडप झालं तिथं कपाटही उघडलं. तिथं
काहीच नाही तिथं, काही गुप्त रस्ता नाही, काही नाही. ते म्हणायचे दगडू तुला भास झाला असेल. तो भास कसं काय झाला, पण माझे 2 मित्र गायब झालेत ना. काहीच इलाजच नव्हता. सर्वांनी मात्र 25-30 लोकांच्या घोळका आला. ते संपूर्ण घर त्यांनी पिंजून काढलं. कुठेही त्यांना मार्ग सापडला नाही, काहीच नाही. बस हताश होऊन वापस गेलेत. कारण पुरावा काहीच नाही. दगडू सांगतोय की या घरात गडप झालेत. तेवढ्यावरून काय करू शकतात. दगडूच्या बाबतीत अशी घटना घडली की त्याचे दोन्ही मित्र त्या घरात गडप झालेत. ते घर अजूनही भुताटकीचं घर म्हणून प्रसिद्ध आहे. त्या घरात गेलेला मनुष्य कधीही वापस आलेला नाही. भर शेतकरी गोळे आले त्याचं हे पडकं घर आहे. इंग्रजांच्या काळातलं होतं. इथे अगोदर इंग्रज राहत होते आणि त्या घरात जो बी गेला तो वापस आला नाही. त्या घरात आम्ही कोणीही जात नाही. मित्र, दगडूला आणि त्यांच्या गावात घरच्या लोकांना विजय आणि प्रकाश त्या घरात गडप झाले. त्यानंतर ते कधीही कुणाला दिसले नाहीत. अशा प्रकारची एकदम वाईट घटना घडली. गावातले लोक काहीच करू शकत नव्हते. विजय आणि प्रकाशच्या घरचे लोक काहीच करू शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी पण त्यांनी पूर्ण घर पिंजून काढला, पण कुठेही त्यांना गुप्त मार्ग सापडला नाही, काही सापडलं ना. प्रकाशचा पत्ता लागला ना विजयच्या पत्ता. दगडू सांगतो यावरच त्यांना विश्वास ठेवावा लागला. काही इलाज नव्हतं, नाईलाज. 1-2 मनुष्य गेला, तो मात्र गायबच होतो. एवढं मात्र खरं आहे. अजूनही ते पडकं घर तसंच उभं आहे. भुताटकीचे घर म्हणून प्रसिद्ध आहे ते. बरं तर मित्रांनो, आजपर्यंत एवढंच. पुन्हा भेटायला लवकर. तोपर्यंत गुड बाय.